तुम्हाला जर एवढं समजलं तर तुम्ही मूर्ख माणसांसारखं वागणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. हा कागद आहे. जर तुम्ही याला पाण्यात असा ओला केला, त्यानंतर लायटरने जर तुम्ही याला आग लावण्याचा प्रयत्न केला बघा, तर तो लागत नाही. परत जर तुम्ही त्याला ओला केला, नाही लागणार. जर तुम्ही त्याला परत जर ओला करणार तर तो आगीचा त्याला काहीच फरक पडणार नाही. पण एक टाईम असा येणार, जर तुम्ही त्याला कंटिन्यू आग लावत गेलेत तर तो 100% जळणार आहे. हे बघा, तुम्हाला दिसत पण असं जळताना दिसत असेल. हे कागदासारखंच आहे. जोपर्यंत या कागदाला ह्या पाण्याचा आधार आहे तोपर्यंत कागद जिवंत. कागदाला माहीत हवं आहे की आपल्याला लायटरपासून कधी दूर व्हायचं आहे. त्यानंतर पुढचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होणार आहे. कारण की आपण अशा काही लोकांसोबत राहतो की आपल्याला त्यांच्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे, भरपूर प्रॉब्लेम होणार आहे. पण आपण कंटिन्यू त्यांच्यामुळं का राहतो की आपला काही जर चुकी झाली तर त्यांच्यामुळे जर आपण काही गोष्टीमुळे दाबल्या जातं म्हणून आपण त्यांच्यासोबत राहतो. पण जोपर्यंत हे लायटर आहे मीन्स कागदाला, जोपर्यंत पाण्याचा आधार आहे कागदाला, तोपर्यंतच लायटर काम करत नाही. पण ज्या वेळेस हा कंटिन्यू पाण्याचा आधार संपला की लायटर त्याला जाळून मोकळं करून टाकणार. म्हणून सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही चांगल्या लोकांसोबत राहा, चांगले विचार करा, तेव्हाच पुढे तुम्ही पुढे जाणार.